नमस्कार. टेट 2022च्या अभियोग्यताधारकांनो, सेकंड फेज होण्यासाठी आपण जी अहोरात्र मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचं फलश्रुत लवकरच आपल्यासमोर उपस्थित होणार आहे आणि लवकरच आपला एडिट टॅब किंवा जाहिरातींसाठी टॅब ओपन होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. मी विजय यादव, कोर टीम सदस्य, आपलं तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आपण आतापर्यंत केलेला लढा, आतापर्यंत केलेला पाठपुरावा सर्वांना ज्ञात आहेच. मी आता आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे ते नागपूर आंदोलनाची आणि पुढच्या दिशेची. 18 डिसेंबरपासून आपण हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला यशवंतराव चव्हाण स्टेडियम धंतोली नागपूर इथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. 18 तारखेला आपण कोणत्याही डेलिगेशनला किंवा कोणत्याही सरकारी व्यक्तीला भेटायला गेलो नाही, परंतु पोलीस प्रशासनाकडून आपल्याला वारंवार विनंती केल्यामुळे 19 तारखेला आपण मुख्यमंत्र्यांनी नेमलेले अतुल सावे सर, जे की मंत्री आहेत, यांना आपण भेटायला आणि निवेदन द्यायला गेलो. त्यामध्ये तुषार देशमुख सरांनी आपला मुद्दा मांडला, तिथं एक निवेदन दिलं. तिथं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अतुल सावे यांच्या नावाने आम्ही निवेदन दिले. ती निवेदन देत असताना आणि चर्चा अंतर्गत अतुल सावे सरांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन नवनियुक्त शिक्षण मंत्री जे कोणी होतील त्यांना आम्ही हे काम प्रामुख्यानं किंवा हे काम प्रायोरिटीवर हातात घ्यायला सांगू असं आम्हाला आश्वस्त केलं. त्यानंतरही आपण शांत न बसता ज्या ज्या नावाची चर्चा होती, जसं की इंद्रनील सरांची चर्चा होती, प्रकाश आंबेडकर सरांची चर्चा होती, उदयजी सावंत सरांची चर्चा होती, तर आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर अतुलजी सावे, त्यानंतर दादाजी भुसे, त्यानंतर प्रकाश आंबेडकर साहेब, त्यानंतर उदयजी सामंत साहेब, गणेश नाईक साहेब, इंद्रनील नाईक साहेब, आशिषजी शेलार इतक्या मंत्र्यांना, तसंच आशिषजी जयस्वाल जे राज्यमंत्री आहेत यांना, त्यानंतर शिक्षक मंत्री सुधाकर अडबोले, त्यानंतर शिक्षक आमदार सुधाकर अडबोले, त्यानंतर आमदार संजय डेरेकर, त्यानंतर आमदार संजीव भोयर, संजय मेश्राम, आमदार आनंदराव पाटील तिडके बोडकर, त्यानंतर आमदार आशिष शेलार, आमदार बालाजी कल्याणकर इतक्या सर्व नवनियुक्त आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संभाव्य शिक्षण मंत्री त्यावेळेस जे असणारे त्या सर्वांना आपण 18, 19, 20 आणि 21 तारखेला, त्यानंतर भरत शेठ गोगावले या सर्व मंत्री आणि आमदार साहेबांना आपण भेटून आपलं निवेदन दिलं. ज्या आमदार साहेबांना वेळ नव्हता त्या आमदार साहेबांच्या पीएला आपण हा मुद्दा समजावून सांगितला. त्यावरती नवीन आमची लेटर पॅड तयार झाल्यानंतर आम्ही याबद्दल पत्र काढू असं आपल्याला आश्वस्त करण्यात आलं. तसेच या नागपूर आंदोलनामुळे, त्या नागपूर आंदोलनाच्या दरम्यान आपली एक टीम मुंबईमध्ये जे मंत्रालयाचे अधिकारी आहेत त्यांना भेटायला गेली होती आणि तसेच आयुक्त कार्यालय पुणे इथंही निवेदन द्यायला एक टीम गेली होती. म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशनच्या बॅनर अंतर्गत आपले नेते तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळेस महाराष्ट्रात 3 टीम काम करत होत्या. एक टीम नागपूरमध्ये आंदोलन करत होती, तर दुसरी टीम मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये निवेदन देत होती, तर तिसरी टीम पुणे आयुक्त कार्यालयामध्ये निवेदन देत होती. या सर्व गोष्टींचा परिणाम असा झालेला आहे की
आपल्या सेकंड फेजची चर्चा परत एकदा सुरू झालेली आहे। नवीन सरकारमध्ये प्रत्येक आमदार प्रत्येक मंत्रीच्या कानावरती आपल्या सेकंड फेजची चर्चा सुरू झालेली आहे। आता पुढे काय होणार? सुहास कांदे म्हणून एक आमदार आहेत, त्यांना पण आपण निवेदन दिलेलं आहे। आता पुढे काय होणार आहे? आता पुढे आपली लवकरच सेकंड फेज सुरू होईल। आज दिनांक 26 डिसेंबर रोजी आज अब्दुल गनी सर आणि एक टीम नवनियुक्त तात्पुरता पदभार स्वीकारलेले माननीय आयुक्त रेखावर साहेब यांना भेटायला एक आपलं शिष्टमंडळ गेलं होतं। त्या शिष्टमंडळाला नवीन जे आयुक्त आहेत त्यांनी खूप सकारात्मक बातम्या दिलेल्या आहेत आणि लवकरच आपला एडिट टॅब ओपन होईल अशी आपल्याला खात्री झालेली आहे। आता आपली भूमिका काय असली पाहिजे किंवा नागपूर आंदोलनाचं फलश्रुत काय झालं? तर मित्रांनो, नागपूर आंदोलनामुळे शासन आणि प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला। त्यांच्या कामामध्ये प्रचंड गती निर्माण झाली। कशी गती? तर तुमच्या संपर्कात जे कोण झेडपीचे कर्मचारी असतील त्यांना, झेडपी जिल्हा परिषद म्हणजे शिक्षक कर्मचारी असतील त्यांना विचारा वरून काय आदेश आलेत। प्रत्येक जिल्हा परिषदेला आयुक्त कार्यालयातून आदेश निघालेले आहेत की तुमचा डेटा, इत्तमभूत डेटा लवकरात लवकर आयुक्त कार्यालयामध्ये सादर करावा। ज्या खाजगी संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेला सूचना गेलेल्या आहेत की तुमची जाहिरात तयार करून तुमच्या लोकल पेपरमध्ये पब्लिश करावी। इतक्यात तुम्ही पाहिलं असेल नागपूर जिल्ह्यातल्या, नगर जिल्ह्यातल्या काही जाहिराती पेपरला येत आहेत। या सर्व जाहिराती पवित्र पोर्टल अंतर्गतच भराव्या लागतात। त्यामुळे या सर्व जाहिराती पवित्र पोर्टलवरती अपलोड होतील। हे आपल्या नागपूर आंदोलनामुळे इतकी फास्ट प्रोसेस होत आहे। आता आपली इथून पुढची दिशा काय असणार आहे यावर मी तुम्हाला सांगतो। आपल्याला माहिती आहे सेकंड फेजमध्ये 2 कोर्ट केस आहेत, एक 55-60 आणि एक रयत। रयतसाठी पुढची तारीख आहे 7 जानेवारी दुपारी 2:30च्या नंतर। या तारखेला रयतचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे, कारण जे काय आर्ग्युमेंट होते तिन्ही बाजूनी, रयतच्या बाजूनी, शासनाच्या बाजूनी आणि इंटरव्हेन्शनच्या बाजूनी, तिन्ही आर्ग्युमेंट कोर्टाने, मान्य न्यायालयाने ऐकून घेतलेले आहेत। त्यांना एक मीटिंग घेऊन सामोपचाराने काय मार्ग निघतोय का त्यासाठी मीटिंग घ्यायला आदेशित केलेलं आहे आणि 7 जानेवारीला रयत केसवर निकाल येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। त्यानंतर 55-60 बद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं, 55-60 बद्दलही शासनाचे वकील म्हणजे जे महाधिवक्ता आहेत ते, त्यानंतर ज्यांनी याचिकाकर्त्यांनी जी याचिका टाकली होती त्यांची 4 वकील, तसेच जे इंटरव्हेन्शनला काही वकील होते असे वकील, या सर्वांच्या बाजू सविस्तर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने ऐकून घेतलेले आहेत आणि तो निकाल राखीव ठेवलेला आहे। आता सध्या ख्रिसमसच्या सुट्टीमुळं कोर्टाला 10 दिवस सुट्ट्या असतात, आपल्या सर्वांना माहिती आहे। जानेवारी महिन्यामध्ये परत कोर्टाचं कामकाज चालू होईल आणि पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। लवकरात लवकर माननीय न्यायालय निकाल देतील आणि आपल्या भरतीवरची सर्व अडथळे दूर होऊन आपल्याला एडिट टॅब आणि संस्था आणि आस्थापनांना जाहिरातीसाठी टॅब ओपन होईल। परंतु आपण काय करायचं या सर्व प्रक्रियेमध्ये मित्रांनो? आता 2017च्या भरतीचं घोंगडं भिजत आहे। अजून त्या जागांवरती काहीच अपडेट म्हणजे प्रोसिजर किंवा कोर्ट केसचे निकाल लागलेले नाहीत। परंतु सुदैवानं आपल्या 2022च्या भरतीची प्रोसेस बऱ्यापैकी एंडिंगला आलेली आहे। 10 सप्टेंबरला शासनाने पत्र काढलेलं आहे आणि तसेच 13 सप्टेंबरला प्रशासनाने पत्र काढलेलं आहे। सर्व जिल्हा परिषद, खाजगी संस्था, नपा मनपा यांना आदेश काढून तत्काळ तुमच्या जाहिराती तयार ठेवा अशी ही माहिती दिलेली आहे। आपण घेतलेल्या अपडेटप्रमाणे आतापर्यंत 28 जिल्हा परिषदांनी जाहिराती तयार आहेत
असा ईमेल किंवा असा पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयाशी केलेला आहे आणि आयुक्त कार्यालयाकडून सेकंड फेज घेण्याबद्दल नवनियुक्त शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे तो प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडून मंत्रालयाकडे पाठवण्यात आलेला आहे। अधिकारी त्यांच्या लेवलला त्या प्रस्तावावर सह्या होण्यासाठी, तो प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पाठपुरावा करत आहेत। दुसऱ्या बाजूला सर्वांना आदेशित केलेलं आहे की तुमची माहितीसह तुम्ही तयार राहा। आता हे सर्व चालू असताना हे सर्व घडलेलं आहे फक्त आणि फक्त तुमच्या सर्वसामान्य अभियोगतधारकांच्या प्रयत्नांमुळे। तुम्ही सर्वसामान्य अभियोगतधारकांनी जो यूथ विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य ही संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुषारदादा देशमुख आणि तुमच्या सर्वसामान्याचं प्रतिनिधित्व करणारी कोर टीम या सर्वांच्या एकत्रित लढ्याचं हे यश आहे। आपण लवकरच टॅब ओपन होईल आणि ही प्रोसेस सुरू होईल अशी अपेक्षा मनात ठेवून आहोत। परंतु मित्रांनो, कुठेही दगाफटका होण्याला आपण चान्स द्यायचा नाही आहे। त्यामुळं कोर टीमनं हा निर्णय घेतलेला आहे की आता सध्या जोपर्यंत शांततेचा काळ आहे, आपण पाठीमागे जसे आपल्या लोकप्रतिनिधींना भेटून आमचा सेकंड टप्पा पूर्ण करा यासाठी पत्र काढायला सांगितली होती। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांच्या नावे आपण जवळजवळ 90 ते 100 आमदारांची पत्र काढायला लावली होती। मित्रांनो, आता नवीन सरकार, नवीन आमदार आणि नवीन शिक्षण मंत्री आहेत। जुन्यावरती माती टाकण्याचं काम काही लोक करत असतात। त्यामुळे तुमचे जे नवनियुक्त आमदार आहेत त्यांच्याकडे जा, आपल्या संघटनेचं एक निवेदन द्या, त्यांना आपला मुद्दा समजावून सांगा आणि त्यांच्या लेटर हेडवरती आपलं सेकंड फेज होण्यासाठी पत्र काढा। माननीय कोर टीम सदस्य रुपेश तहसीलदार साहेब त्यांनी आत्ताच किशोरप्पा यांना भेटून पाठीमागच्या 2 दिवसापूर्वीच ते पत्र काढून घेतलं। आपण तो व्हिडिओ पाहिला असेल। माननीय आमदारांनी लगेचच तत्कालीन ऑन दी स्पॉट शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना कॉल करून त्यांना त्यांच्या निवडीच्या शुभेच्छाही दिल्या आणि आपला जो मुद्दा होता तोही कानावर गाठला। त्यामुळं किशोरप्पा पाटील या जळगावमधील पाचोरा भडगाव या आमदार साहेबांनी आपल्या सेकंड फेजच्या भरतीसाठी पत्र काढून शुभारंभ केलेला आहे। तुम्ही तुमच्या परीनं तुमच्या आमदारांना भेटा आणि अशी पत्र पुढच्या 5 ते 6 दिवसात 288 आमदार आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक मतदारसंघामध्ये अभियोग्यताधारक आहेत। त्यामुळं तुम्ही ज्या आमदाराला निवडून दिले त्या आमदाराकडे फक्त जाऊन एक विनंती करायची की आमदार साहेब, आमचा हा मुद्दा आहे, आपला मुद्दा सविस्तर तुम्ही सांगा आणि त्यांना शिक्षण मंत्र्यांना फोन करा किंवा शिक्षण मंत्र्याच्या नावे पत्र काढा, विनंती करा, त्यांच्या कार्यालयातून ओसी घ्या, ते पत्राची एक कॉपी घ्या आणि कोर टीमला ग्रुपवरती पाठवा। आम्ही 5 जानेवारीपर्यंत निघणारी सर्व पत्रे घेऊन 5 जानेवारीला माननीय आयुक्त कार्यालय पुणे इथं एक निवेदन, एक इशारा आणि एक विनंती वजा अर्ज घेऊन जाऊ। तिथं आम्ही सांगू की महाराष्ट्रातल्या इतक्या लोकांना जॉबची गरज आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी स्तरावरती पाठपुरावा केलेला आहे। तुम्ही पुढच्या 5 दिवसात म्हणजे 10 जानेवारीपर्यंत जर तुम्ही टॅब ओपन नाही केला तर नाईलाजास्तव आम्हाला या आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलन सुरू करावं लागेल। तो इशारा पुणे आयुक्त कार्यालयाला देऊन ती टीम
त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटायला मुंबईला रवाना होईल. मुंबई मंत्रालयामध्ये जाऊन दादाजी भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्रातून निघालेल्या सर्व आमदारांची पत्रे दाखवून आत्तापर्यंत शासनाचा आपल्याशी झालेला पत्रव्यवहार दाखवून टॅब लवकरात लवकर ओपन करण्यासाठी आदेश द्या अशी आपण त्यांना विनंती करणार आहोत. जसं 10 सप्टेंबरला आपण तिथं जाऊन रस्त्याला बसून घोषणा दिल्या आणि 10 सप्टेंबरचं पत्र काढायला लावलं, तसंच त्याच रणनीतीने आपण नवनियुक्त शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना भेटणार आहोत. परंतु त्यासाठी बॅकअप लागणार आहे आपल्याला महाराष्ट्रातल्या 288 आमदारांची सेकंड फेजला सपोर्ट करण्यासाठी किंवा सेकंड फेज करा अशी विनंती करणारी पत्रे. त्यामुळं उद्यापासून तुम्ही कामाला लागाल, प्रत्येक आमदाराच्या ऑफिसला जाल, आमदार साहेब कुठं आहेत बघाल, त्यांना भेटाल, त्यांच्याशी बोलाल, त्यांचं पत्र काढून घ्याल याची मला खात्री आहे, अशी माझी विनंती आहे. त्यानंतर जर का आपला टॅब 10 तारखेपर्यंत ओपन झाला नाही तर 10 जानेवारीपासून किंवा 1-2 दिवस मागे पुढे माननीय आयुक्त कार्यालयाच्या समोर आपण बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहोत. आणि तशी वेळ येऊ नये अशी आपली प्रार्थना परमेश्वराकडे आहेच. प्रशासन ज्या गतीनं काम करत आहे ती गती थंड पडू नये किंवा त्याच गतीनं आपली फेज 2 संपवावी किंवा आपली फेज 2 निकाली काढावी, यासाठी हे सर्व करणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या मनात आलं, आपल्या प्रयत्नांना यश आतापर्यंत आलेलंच आहे, तर 10 ते 15 जानेवारीच्या आसपास टॅब ओपन होऊ शकतो. फेब्रुवारी महिन्यात तुमची यादी लागू शकते आणि मार्च महिन्यात तुम्हाला जॉईनिंगही मिळू शकते. यामध्ये कोणतीही अडचण मला वाटत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त जागा आणि लवकरात लवकर प्रोसेस होण्यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. माननीय आमदार साहेब, तसेच आपल्या भागात येणाऱ्या संस्था आणि नफा मनपा, आता झिरपीच्या सर्व जाहिराती जवळजवळ तयार आहेत. त्यामुळं जिथलं काम झालेलं आहे तिथं पाठपुरावा करण्यापेक्षा जिथून काम बाकी आहे तिथं पाठपुरावा करा आणि लवकरात लवकर सेकंड फेज होण्यासाठी कार्य करा. बऱ्याच यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला बऱ्याच मिसगाईड करण्यात येत आहे, बऱ्याच अफवा पसरवण्यात येत आहेत की आता थर्ड स्टेटस होत असते, सेकंड फेज होतच नसते. मित्रांनो, कुणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. आपण लोकांना उत्तर देण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपलं काम करण्यात वेळ घालवा. वेळ आपली उत्तरे सांगेल. त्यामुळं इतर निगेटिव्ह बातम्या पसरवणाऱ्या लोकांपासून दूर राहा, दुर्लक्ष करा आणि सेकंड फेज भरती कशी होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. तुमच्या सेकंड फेजमध्ये जागा ह्या कमीत कमी 10,000 आणि जास्तीत जास्त किती येऊ शकतात हे तुमच्या कामावरती अवलंबून आहे. तुम्ही किती काम कराल. 5-6 हजार जागा तर रिक्त अपात्रच्याच आहेत. संस्था फक्त 1100 संस्था, 6,000 संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यातल्या फक्त 1100 संस्था फेज 1ला आल्या होत्या. त्यामुळं लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त जागा येण्यासाठी, लवकरात लवकर टॅब ओपन होण्यासाठी आपल्या वेगवेगळ्या टीम सध्या काम करत आहेत. आपली प्रत्येक टीम मुंबई, पुणे, नागपूर, जिल्हास्तर, तालुकास्तर, मतदारसंघाच्या स्तरावरती काम करत आहे. तुम्हीही ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करून या लढ्यामध्ये उतरा. लढा हा फक्त 10 ते 15 दिवस राहिलेला आहे आणि या 10-15 दिवसामध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याचं काम आपलं असणार आहे. त्यामुळं सर्वांनी जागे व्हा, कामाला लागा, आपला आपला पाठपुरावा करा. आता आपला पाठपुरावा हा शासन दरबारी, प्रशासनात आणि आस्थापनात असणार आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा. हीच आपली पुढची दिशा आहे, हीच आपली पुढचा निर्णय आहे.
5 जानेवारीला आपल्याकडून एक वॉर्निंग देण्यात येईल. 10 जानेवारीपर्यंत जर टॅब ओपन नाही झाला तर 10 जानेवारीला आपल्याकडून परत एकदा आंदोलनाचं शस्त्र उगारण्यात येईल. आणि यावेळेस प्रत्येक आंदोलकाच्या मोबाईलमध्ये टॅब ओपन झाल्याची बातमी, बुलेटिन, पत्र किंवा टॅब ओपन झाल्याची खात्री करूनच आपण आंदोलन माघारी घेणार आहोत. कारण आत्ता नाही तर कधीच नाही अशी सिच्युएशन आपल्यावरती आलेली आहे. एवढंच बोलतो. बोलायचं खूप काही असतं, परंतु वेळेचं बंधन असतं. उत्तरही बऱ्याच जणांना द्यायची असतात, परंतु आपल्याला ते करत बसायचं नाही. त्यामुळं एवढंच बोलतो, माझे शब्द थांबवतो. या सेकंड फेजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला माझा सलाम आहे. पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याला माझा सलाम आहे. एवढंच बोलतो. तुमचे नेता माननीय तुषारदादा देशमुख, तुमच्या हातात समुपदेशनाचं पत्र पडल्याशिवाय, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्याशिवाय आणि तुमच्या कुटुंबियाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू पाहिल्याशिवाय हा लढा सोडणार नाही. या लढ्याला तडीस नेऊन तुषारदादा देशमुख स्वस्थ बसतील याची मला खात्री आहे. त्यांच्यासोबत आम्ही कोर टीम खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत. अपेक्षा आहे की आता तुमच्या सहकार्याची तुम्ही तुमच्या पातळीवरती पाठपुरावा करायला सुरू करावा. एवढंच बोलतो. शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.